भैरवनाथ कबड्डी संघ मुरुड. वार काय रे धीरज? दापोली तालुका कबड्डी असोसिएशन पंच पॅनल इथे उपस्थित आहे. बोलाय नाही पतंग स्टँड नाही पाहिजे होता डान्सच्या दिवशी तिथे उभा केला असता खच गिंबरला आला नाही. स्पर्धेला सुरुवात होते आणि भैरवनाथ कबड्डी संघाचा संचित गुरव कुठे गेलाय युवा कबड्डीपटू खेळी सजवतोय तो सीमादेवी कबड्डी संघाच्या क्षेत्ररक्षण येणार आहे की नाही? सुंदर असं बदल आहे ते करत गणपती बांधाचा असा कबड्डीपटू मध्यरक्षकाला टिकण्याचा प्रयत्न करतो. अयशस्वी झालेला माघारी फिरतोय प्रत्युत्तरासाठी प्रथमेश माने टॉर्च नाही लागले. एक गडी टिकतोय आपल्या संघाचं खातं बोलतोय आणि चढाईसाठी येतोय रोहितला भक्कम शरीर यष्टी मजबूत बांधा असा कबड्डीपटू खेळ सजवतोय. सीमादेवी कबड्डी संघाच्या क्षेत्ररक्षण माघारी परततोय प्रत्युत्तरासाठी मागच्या यशस्वी चढाईनंतर कोपरा सहाय्यकाला पाय मारून बाद करण्याचा प्रयत्न यशस्वी झालाय. मागे फिरलाय प्रत्युत्तरासाठी आलाय. पुन्हा तिसरी चढाई घेऊन संचित गुरव खेळ सजवतोय आणि सुंदर सुंदर असं पकड सीमादेवी कबड्डी संघाची सुंदर पकड बाद होतोय. संचित चढाई करतोय प्रणय साळवी. प्रणय साळवी खेळी सजवतोय. घडी टिपल्याची कोण एक महत्वाचा घडी टिपतोय खाऊ का खाऊ दे आणि घोड खाऊ जमा ते मुंबईत कधी जाणार? सीमादेवी सांगोले संघाच्या खात्यात इयरबड्स कोणाचे आहेत ते? तुझे आहेत? डॉवरला होते ते व्हाईट वाले. युट्यूबला टाकायचे करेल तेवढा. आयोजित कबड्डी स्पर्धा आपण पाहतोय. या उत्सवाचा मुख्य दिवस दरम्यान चढाईसाठी गेलेला अंकुश भोळ माघारी वळते प्रत्युत्तरासाठी पुन्हा एकदा मागच्या यशस्वी चढाईनंतर दरम्यान क्रीडा नगरीमध्ये प्रसाद उर्फ बंटी शेवडे यांचा आगमन. रोहित नाट खेळी सजवते. मागची यशस्वी चढाई पुन्हा या चढाई प्रयत्नांची पराकाष्ठा करतोय. बोनसला आटोकाट प्रयत्न करीत बोनस गुणाचा मानकरी ठरतोय. मागे वळतोय प्रत्युत्तरासाठी प्रणय साळवी. प्रणय साळवी खेळी सजवतोय. सीमादेवी कबड्डी संघाचा कबड्डीपटू खोलवर घुसून घडी टिपण्याचा प्रयत्न करतोय. यशपदरी पडलेला नाही. माघारी वळतोय प्रत्युत्तरासाठी येतोय पुन्हा एकदा रोहितला. सीमादेवी उत्सवानिमित्त आयोजित कबड्डी स्पर्धा पाहतोय. स्पर्धेचा पहिल्या दिवसाचा पहिला सामना खेळला जातोय मुरुड विरुद्ध सांजुरे. प्रथमेश माने टिपला जातोय. बाद होतोय आणि तिसरी चढाई घेऊन जातोय तो अथर्व गुडेकर. वर घुसण्याचा सुंदर प्रयत्न. चक्री साखळ्याची संघाची क्षेत्ररचना आणि सुंदर कामगिरी करत
2 गुणांची कमाई. खेडेकर यांचे आगमन. दरम्यान चढाईसाठी गेलेला अथर्व गुडेकर खेळ सजवतोय. मिरवणूक संघाचे क्षेत्ररक्षण. चालू स्पर्धेचे पंच म्हणून काम पाहत आहेत तुषार पाटील, पंचप्रमुख विशाल सुर्वे आणि सरपंच म्हणून काम पाहत आहेत वीरेंद्र पिळसकर. लढाईसाठी पुन्हा एकदा संचित गुरव सरपंच बांधण्याचा चक्राचा कबड्डी पडतो. लाईन म्हणून काम पाहत आहेत संतोष खेडेकर, आशिष शेवडे, अभिजित खेडेकर आणि भूषण पाटील. दरम्यान चढाईसाठी प्रणय साळवी खेळ सजवतोय. दोन्ही कोपरे हादरवतोय, प्रयत्नांची पराकाष्ठा करतोय आणि गोलवर घुसून त्या प्रयत्नात फसतोय, बाद होतोय, गुण जमा होतोय मुरुड संघाच्या खात्यात. चढाईसाठी संचित गुरु तिसरी चढाई घेऊन करूया मनोस्थिती. संचित गुरु खेळी सजवताना दिसतोय. यावेळी मात्र एकांकी पकड करण्याच्या प्रयत्नात अंकुश बळ फसतोय, बाद होतोय. संघाच्या आणि यावेळी सुद्धा प्रथमेश माने बाद होताना दिसतोय. दरम्यान चढाईसाठी रोहितला भैरवनाथ संघाचा धनादांना कबड्डीपटू रोहितला चढाईसाठी पुन्हा एकदा अथर्व गुडे सीमादेवी कबड्डी संघाचा कबड्डीपटू अथर्व गुडेकर खेळ सजवतोय. खोलवर घुसून बोनसला पाय टाकण्याचा आटोकाट प्रयत्न. माघारी वळतोय, गणितरासाठी येतोय संचित गुरव. वारंवार संघासाठी चढाया करणारा हा युवा असा कबड्डीपटू खेळ सजवतोय. सीमादेवी कबड्डी संघाच्या 4 खेळाडूंच्या क्षेत्ररक्षणात. दरम्यान क्रीडा रसिकांमध्ये जुने जाणते सुधीर खेडेकर यांचे आगमन. आपली बसण्याची व्यवस्था मंडळाने केली. सुधीर खेडेकर त्याचप्रमाणे राजेशजी दुसार हेही क्रीडा नगरीत उपस्थित आहे. आपलं मनपूर्वक स्वागत. आपली बसण्याची व्यवस्था मंडळाने केलेली आहे. दरम्यान चढाईसाठी आलेला संचित गुरव खेळी सजवतोय. खोलवर घुसून आणि सुंदर रायडर बाद पंचांचा इशारा. आणि तिसरी चढाई घेऊन चाललाय तो प्रणय साळवी. प्रणय साळवी कोपरा टिपल्याची पण करतोय, एका महत्वाच्या कबड्डीपटूला टिपतोय. चढाईसाठी आलेला भैरवनाथ संघाचा उच्च पुरस्कार कबड्डीपटू बोनस गुणाचा मानकरी ठरतोय. पुन्हा एकदा चढाईसाठी अथर्व गुडेकर संघासाठी वारंवार चढाई करणारा कबड्डीपटू.
से चप्पल सलपाद बांधा पासा कबड्डीपटू खेळी संघ लढाईसाठी 5 नंबर गणवेश प्रदान केलेला भैरवनाथ कबड्डी संघाचा कबड्डीपटू रोहित समय मागून घेतलाय तो सीमादेवी कबड्डी संघाला दरम्यान पुन्हा एकदा लढाई सजवतोय त्रुटीत काळानंतर तो अथर्व घोडे सीमादेवी कबड्डी संघाचा अथर्व घोडेकर लाच मारून कोपरा रक्षकाला बांध करण्याचा प्रयत्न करतोय मध्येच आक्रमक होतोय झेपावतोय पुन्हा आपल्या उजव्या कोपऱ्यात संघाच्या डाव्या कोपऱ्यात माघारी वळतोय प्रत्युत्तरासाठी पुन्हा 5 नंबर गणवेश प्रदान केलेला कबड्डीपटू पुन्हा तिसरी चढाई घेऊन जातोय तो प्रणय साळवी सुंदरवया मनुस्थिती यावेळी मात्र अतिशय खोलवर बसून फसतोय बाद होतोय गुण जमा होतोय भैरवनाथ मुरुड संघाच्या खात्यात कल्पेश खेडेकर आपण कृपया संपर्क साधा कल्पेश खेडेकर दरम्यान संचितची सुंदर खेळी अंकुश भोळ बोटाला दुखापत झालेली असून सुद्धा आज संघासाठी खेळतोय दरम्यान चढाईसाठी रोहित लाड श्री सीमादेवी उत्सवानिमित्त आयोजित कबड्डी स्पर्धा आपण पाहतोय श्री सीमादेवीच्या क्रीडांगणात दरम्यान चढाईसाठी पुन्हा एकदा अंकुश भोळ संचित गुरव खेळ सजवतोय तिसरी चढाई घेऊन जातोय तो अंकुश भोळ करोया मनुस्थिती आणि अंकुश भोळ बा संचित गुरु पुन्हा एकदा चढाईसाठी संचित गुरु उरलेल्या 3 कबड्डीपटूंच्या क्षेत्ररक्षणात आणि यावेळी गडी टिकल्या चिकून काळकाई खेमेश्वर कुंभे संघाचा कोणी प्रतिनिधी आला असल्यास कृपया आमच्याजवळ संपर्क साधा काळकाई खेमेश्वर कुंभे त्याचप्रमाणे आज होणाऱ्या सामन्यांमध्ये जे संघ उपस्थित असतील त्यांनी आमच्याजवळ आपण आल्याची नोंद करायची दरम्यान चढाईसाठी पुन्हा एकदा रोहितला
सुरू आहे. माघारी वळतोय प्रत्युत्तरासाठी. शुभम घोडेकर ताज्या जमाचा नुकताच बाहेर बसलेला पण आता राखीव हत्यार बाहेर काढलेला आहे. शुभम घोडेकर आणि त्याने आपली कामगिरी फक्त केलेली आहे. एक महत्वाचा गडी टिकलेला आहे आणि दोन्ही दरम्यान चढाईसाठी प्रथमेश माने सीमादेवी कबड्डी संघाचा कबड्डीपटू, भैरवनाथ कबड्डी संघाचे क्षेत्ररक्षण, बोनसला पाय टाकण्याचा आटोकाट प्रयत्न यशपत्री पडलेला नाही. माघारी वळते प्रत्युत्तरासाठी. जुना जाणकार रोहितला प्रथमेश माने यांचं कौतुक. दरम्यान ताज्या जमाचा शुभम घोडेकर शुभम घोडेकर याची आपण चढाई वाढतोय, माघारी वाढतोय. आणि दरम्यान चढाईसाठी संचित गुरव एवढी तिकडनं जागा तिकडनं आणि स्वामी घरी चालू होता. एवढी तिथे जागा आहे ना. एवढा पायवाटी नाही माहिती मला. घरी चालू ते सुंदर असं बदलायला काय करतोय. यावेळी Continue कर. बॉल होतोय. मोडला. पोलादी क्षेत्ररक्षण भैरवनाथ मुरड संघ चढाई करतोय संचित गुरव. सीमादेवी कबड्डी संघाच्या 3 खेळाडूंच्या क्षेत्ररक्षणात संचित गुरव खेळी चालवतो. माघारी वळतोय प्रत्युत्तरासाठी पुन्हा एकदा प्रथमेश माने. प्रथमेश माने खेळी चालवतोय. माघारी वळतोय प्रत्युत्तरासाठी. तिसरी चढाई घेऊन जातो तो संचित गुरव. त्याचप्रमाणे योगेश एकनाथ घोडेकर सालुरे यांच्याकडून 501 रुपयाची देणगी आहे मंडळाचा. शुभम घोडेकर खेळी सजवतोय. शुभम घोडेकर नाही लागलं तरी नाहीच बोलणाऱ्याला मारले म्हणून. शुभम घोडेकर खेळी सजवतोय. विपुल सुर्वे यांचे आगमन आणि तिसरी लढाई घेऊन आलाय तो
शुभम गुडे लढाई करतोय प्रथमेश माने हल सीमालवी सातोरे 11 गुण, भैरवनाथ मुरुड 16 गुण. 11-16, 16-11 आणि यावेळी सुंदर पकड रायडर बाद पंचांचा इशारा. हॅलो श्री सीमामाता सातोरे वर्सेस महालक्ष्मी जालगाव या दोन्ही संघांना खेळण्यासाठी दुसरा पुकार. प्रयत्न घडी टिपल्याची गोल पंचांचा इशारा मध्यरक्षक बाद. संचित गुरव तो आधार खेळी पुन्हा येतोय तो प्रथमेश माने संघासाठी वारंवार चढाई करणारा कबड्डीपटू. सीमादेवी सांजुरे कबड्डी संघाचा कबड्डीपटू भैरवनाथ कबड्डी संघाच्या क्षेत्ररक्षणात. माघारी वळते संचित गुरव बाहेर फेकला जातोय. सांघिक पकडीचा उजवीत नमुना पेश केला जातोय तो सीमादेवी कबड्डी संघ सांजूर संघाच्या मध्ये. पुन्हा लढाईसाठी चपळाचा खेळाडू खेळी सजवतोय. गणेश प्रदान केलेला कबड्डीपटू थांबली कशी काय वेळ साहिल गुरव केली चालू आणि या साहिल गुरव या रोडला जात आहे. गुण जमा होतोय सांगूर संघाच्या कार्यात. आणि तिसरी लढाई घेऊन येतो प्राणीसाळी मधुशर यष्टीचा धक्का मारण्याचा असा कबड्डी सांजुरे संघाकडून खेळी चालवतोय. झेपा होतोय तितकाच आक्रमक होतोय आणि मात्र फसला जातोय बाद होतोय. अतिशय खोलवर घुसतो तो चक्रव्यूहात अडकतोय आणि बाहेर पडण्याचा मार्ग त्याला सापडलेला नाही तो बाद होतोय. दरम्यान लढाईसाठी पुन्हा येंद्रे उंचीचा दिप्पड बांधायचा असा कबड्डीपटू संघाच्या आघाडी घेत लक्षात घेत सावध संयमी पवित्र आणि चढाईसाठी पुन्हा एकदा अथर्व गुडे. आपण श्री सीमादेवी कबड्डी संघामध्ये पाहतोय श्रेयश गुडेकर आणि अथर्व गुडेकर हे सख्खे बंधू खेळत आहेत. त्याचप्रमाणे अक्षय भुवड आणि अंकुश भुवड हे देखील सख्खे बंधू खेळत आहेत. संचित स्कोर सांगोले 14 मुरुड 19.
म्हणते 14-19, 19-14. दरम्यान लढाईसाठी प्रथमेश मान